बोलायला सुरू करूया आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण अध्याय 17वा आणि ह्या अध्याय 17वा मी विचार केला की शेवटचा एक श्लोक राहिला होता आणि सकाळी अचानक माझ्या लक्षात आलं की आपण जर हा श्लोक तर आपण घेणारच आहोत, परंतु आपण जर असं अशा पद्धतीने केलं की ओव्हरऑल जे आपण म्हणतो ना रिव्हिजन, तर त्या पद्धतीने आपण एक सार रूपामध्ये आज आपण 17व्या अध्यायामध्ये काय शिकलो की कसं म्हणतात ना, कुठलाही क्लास झाला काय झालं की त्याचा टेक्स्ट ऑफ मेसेज असं असतं ना, तसं आपण याच्यात सार रूपाने आपण काय घेतलेलं आहे. असं नको व्हायला आपण पुढे पुढे चाललोय आणि पुढे पुढे चालून माग पाठी मात्र आपली कोरी राहते. तर त्या दृष्टीने विचार आला आणि असं वाटलं की आपण हा सार रूपाने आजचा अध्याय आपण त्याचा थोडासा आज रिव्हिजन घ्यावी. आपण काय काय त्याच्यामध्ये काय काय सांगितलं गेलं, काय काय गोष्टी भगवंतांनी सांगितल्या, काय करावं काय करू नये आणि त्याचा शेवटी फायदा काय आहे, आपल्याला फायदा म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक लाभ काय आहे. तर त्या दृष्टीने आज आपण 17वा अध्याय घेणार आहोत. तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर भगवद्गीता असेल तुमच्याकडे तर तुम्ही जर ती ओपन केली 17व्या अध्यायाची, 17वा अध्याय जर ओपन केला तर हे मी जे सांगतेय ते अजून समजायला सोपं जाईल. कारण मी कसं सांगते ते ऐकताना ओघ त्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते ऐकायला फक्त छान वाटतं, परंतु आपल्या स्मरणामध्ये खूप कमी राहतं अशाने. तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे असेल, तुम्हाला जर शक्य असेल तर भगवद्गीता तुम्ही ओपन करू शकता. 17वा अध्याय आहे आणि पान नंबर 548 पान नंबर आहे त्याचं. तर आता हा 17वा अध्याय आपण बघितला की श्रद्धेचे 3 प्रकार. त्याच्या अगोदर थोडस 16व्या अध्यायाकडे आपण वळूया की 16वा अध्याय जो आहे, तर या अध्यायामध्ये भगवंतांनी का म्हणून हे श्रद्धेचे वेगवेगळे प्रकार सांगितले, काय म्हणजे अर्जुनाने काय प्रश्न विचारला असेल. तर हा 16वा जो अध्याय आहे तर तो कशाचा होता, दैवी आणि आसुरी स्वभाव यावर आपण विश्लेषण ऐकले असतील सगळ्यांनी की दैवी स्वभाव काय आहे, आसुरी स्वभाव काय आहे. दैवी म्हणजे कोण, की जे भगवंतांची भक्ती करतात, पूजा करतात, त्यांचं वर्णन दैवी स्वभावाचं व्यक्ती अशा केलेले आहेत. आणि आसुरी प्रवृत्तीचे म्हणजे आसुरी म्हणजे की जे आपण बघतो कुठलेही हे करत नाहीत. म्हणजे जसं आता दुर्योधन आपण बघू शकतो की कशा प्रवृत्तीचा होता, आसुरी प्रवृत्तीचा होता. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धाचे परिणाम सगळ्यांनी बघितले, त्यावेळेस दुर्योधन श्रीकृष्णांना म्हणाला होता की या युद्धाला हे केशवा तू जबाबदार आहेस. त्यावेळेस भगवंत त्याला म्हणतात की मी जबाबदार नाही, तर तूच जबाबदार आहे तुझ्या विनाशाला. कारण तू कुठल्याही गोष्टीचं काय केले आहे, तू कोणाचंही ऐकलं नाही, कुठल्याही वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलेलं नाही, त्यामुळे सर्वस्वी तू जबाबदार आहेस. म्हणून आपण या एक उदाहरणाद्वारे आपण बघू शकतो की आसुरी व्यक्ती जे असतात ते कुठल्याही शास्त्रांना जुमानत नाहीत किंवा वरिष्ठांना ते वरिष्ठांचंही कुठल्याही गोष्टीचं ऐकत नाही, आज्ञा पालन करत नाहीत. तर ह्या अशा आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात आणि जेव्हा त्यांच्यावर काही संकट ओढावतं तर लगेच ते दुसऱ्यावर दोष देऊन मोकळे होतात. तर हे असे आसुरी प्रवृत्तीचे आणि दैवी प्रवृत्तीचे, तर हे दोन गोष्टी आपण 16व्या अध्यायामध्ये बघितल्या होत्या की कशा पद्धतीने जे शास्त्र पालन करतात ते आहेत दैवी स्वभावाचे व्यक्ती आणि जे शास्त्रांचं उल्लंघन करतात ते आहेत आसुरी स्वभावाचे व्यक्ती. तर याचं वर्णन भगवंतांनी आपल्याला 16व्या अध्यायामध्ये केलं होतं. मग आता अर्जुनाला प्रश्न पडला
की हे यांचं दैवी आणि आसुरी स्वभावाच्या ह्या व्यक्ती यांचे काय परिणाम होतात. परंतु मग अर्जुन प्रश्न विचारतो की जे जे लोक आहेत, की जे शास्त्रविधींचं म्हणजे जे जे लोक आहेत पूजा पाठ करतात, त्याग करतात, तपश्चर्या करतात, परंतु ते शास्त्रांच्या अनुसार नसतात, तर मग अशा व्यक्तींची गती काय होते, हा प्रश्न अर्जुनाला पडतो. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर मग भगवंत ह्या 17व्या अध्यायाकडे वळत आहेत, की ज्याचं नाव आहे श्रद्धेचे 3 प्रकार. तर आता हा आजचा आपण पहिला श्लोक बघूया. अर्जुन उवाच ये शास्त्रे विधिमुत्सृज्य यज्जन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमा. अर्जुनाने पृच्छा केली की हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था होते, ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात. म्हणजे श्रद्धेचे विभाग भगवंता अर्जुनाने दैवी आणि आसुरी व्यक्तींचं वर्णन ऐकलं. मग आता अर्जुनाला प्रश्न पडला असेल की असे व्यक्ती तर दैवी पण म्हणू शकत नाहीत आणि एकदम आसुरी पण म्हणू शकत नाहीत, पण ते शास्त्रविधींचं पालन पण करत नाहीत आणि काही ना काही तप, काही ना काही त्यांच्या त्यांच्या धारणेनुसार ते पूजन करतात. मग अशा व्यक्तींचं जे आहे, तर अशा व्यक्तींची गती काय होते, हा प्रश्न तिथे अर्जुन विचारत आहे. आणि मग आता ह्या अध्यायामध्ये म्हणजे श्रद्धा पण आपण बघितलं की जसे ह्याचे प्रकार दैवी आणि आसुरी व्यक्तींचे स्वभाव कसे असतात ते बघितले, तसं भगवंत ह्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगत आहेत, गुणांनुसार श्रद्धा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्याचं पण विभाजन होतं. म्हणजे जसं सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी हे आपण वारंवार वारंवार ह्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे. मग तसं दान असेल, तपश्चर्या असेल, कुठलंही बलिदान असेल, या ज्या गोष्टी आहेत त्या पण या 3 गुणांनुसार त्याचं विभाजन होतं. मग आता ही श्रद्धा जी आहे, तर कुठल्याही गोष्टीला कशाची गरज असते हो आपल्याला, की श्रद्धेची गरज असते. कुठल्याही गोष्टीवर विश्वास आपण ठेवतो, तेव्हा विश्वास ठेवतो तिथे काय निर्माण होतं, आपली आपली श्रद्धा निर्माण होते. मग आता ही श्रद्धा भगवंतांवर असणे याला म्हणतात श्रद्धा. मग जसं आता आपण कोणाची भगवंतांवर श्रद्धा असते, कोणाची सायन्सवर श्रद्धा असते. म्हणजे कुठलीही गोष्ट बाबा भगवंतांवर ते विश्वास ठेवणार नाही, पण विज्ञानावर त्यांची श्रद्धा असते. म्हणजे याचा अर्थ काय, की जेव्हा कुठलीही श्रद्धा भगवंतांवर ठेवायचं विश्वास म्हटलं तरी त्यालाही श्रद्धा लागते आणि एखाद्या नास्तिकालाही श्रद्धा लागते. त्या नास्तिकाची श्रद्धा कशावर असते, की भगवंतांचं अस्तित्व नाही याच्यावर त्याची श्रद्धा असते. म्हणजे एका नास्तिकाला सुद्धा श्रद्धेची आवश्यकता असते. म्हणून याच्यावर आपण बघू शकतो की श्रद्धा ही प्रत्येक ठिकाणी, श्रद्धेशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि ती जी श्रद्धा आहे त्यानुसार त्या दृष्टी तसे आपले ऍटिट्यूड बनतात, तशी आपली लाईफस्टाईल बनते आणि तशा पद्धतीने आपण काय म्हणतो तशा पद्धतीची वर्शिप आपण करतो. मग भले ती सायन्स असेल, अध्यात्म असेल, म्हणजे त्या त्या पद्धतीने दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, म्हणून इथे सांगतात की भगवंत की देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. म्हणजे जसं बघ अर्जुन विचारतो की सत्वगुणी आणि रजोगुणी, तमोगुणी, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या विभागणी भगवंत करत आहेत. ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत त्याचं वर्णन करतायत की कशा पद्धतीने 3 प्रकारच्या श्रद्धा असू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की एका नास्तिकाला पण श्रद्धा लागते आणि एका भक्ताला पण भगवंतांवर ठेवण्यासाठी श्रद्धा लागते. जसं आता उदाहरणार्थ आपण प्रवास करतोय आणि एखादा कार ड्रायव्हर आहे, तो गाडी चालवतोय आणि आपल्याला विश्वास आहे, किंवा बसमध्ये जातोय आपण, आपल्याला काय विश्वास आहे की अरे ही व्यक्ती बरोबर म्हणजे याचं ड्रायव्हिंग चांगलं आहे आणि व्यक्ती बरोबर मला माझ्या इच्छित जे कुठं स्थान आहे त्या ठिकाणी तो मला पोहोचवेल. त्यावेळेस जर आपल्या मनात शंका आली की अरे ह्याला ड्रायव्हिंग येत असेल का, यांनी ड्रिंक केलं असेल का, अशा जर मनामध्ये शंका आले तर आपली श्रद्धा काय होते, विचलित होते. म्हणजे जसं ड्रायव्हर आपली श्रद्धा असते, तशी प्रत्येकाची वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या ह्याच्यावर श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेच्या अनुसार तो जीवन जगत असतो आणि त्यानुसार तो जी काही त्याची वर्शिप आहे तो त्याच्या जीवनामध्ये तो करत असतो. मग आता ह्या प्रकारे भगवंत ह्या दुसऱ्या अध्यायात सांगतात की कशा पद्धतीने ती श्रद्धा त्याला प्राप्त होते. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की जीवाने प्राप्त केलेल्या तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असे म्हटले जाते. युक्त म्हणजे काय, की त्या श्रद्धेने तो त्या पद्धतीचं लाईफस्टाईल जगतो, असं भगवंत हे तिसऱ्या श्लोकात सांगतात की विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला काय होते, मग
प्राप्त होते. म्हणजे जसं नास्तिकाला जर भगवंतांवर विश्वास ठेवायचा नसेल, तर त्याला तो विश्वास ठेवण्यासाठी पण ती श्रद्धा लागते. त्यानुसार तो त्याची लाईफस्टाईल जगतो. एखादा नास्तिक असेल, तो भगवंतांवर विश्वास ठेवणार नाही, हरिनामावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की तो त्या श्रद्धेनुसार तो त्याची लाईफस्टाईल जगत आहे. तर हे दुसऱ्या श्लोकामध्ये तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आता चौथ्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसी राजसः प्रेतान् भूतगणाक्षाने गणाश्चान्ये वजन्ते तामसा जनाः. म्हणजे सात्विक मनुष्य काय करतो, देवतांचे पूजन करतो. रजोगुणी मनुष्य काय करतो, की राक्षसांचे पूजन करतो. आणि तामसिक मनुष्य काय करतो, भूतप्रेतांचे पूजन करतो. म्हणजे तीन ह्याच्यानुसार श्रद्धा डेव्हलप होते आणि त्या श्रद्धेनुसार ती व्यक्ती त्या त्या श्रद्धेनुसार त्या त्या व्यक्तीची वर्शिप करते, त्या त्या गोष्टीची पूजा करते. मग आता याच्यामध्ये आपण बघितलं की सत्वगुणी जे व्यक्ती आहेत ते कोणाची पूजा करतात, तर ते देवी देवतांची पूजा करतात. कुठला होम करतील, कुठल्या तरी मंत्राचा जप करतील, कुठल्या तरी देवी देवतांची पूजा करतील. तर तो झाला ती झाली सत्वगुणी पूजा. रजोगुणी जे म्हणजे असतात, रजोगुणी कसे असतात, की ते साधारण व्यक्तीची पण पूजा करतात. म्हणजे एखाद्या सर्वसाधारण मनुष्य देह ज्याला प्राप्त झालेला आहे, अशा व्यक्तीला पण ती देवी देवतांचा स्तर देतात. अशा देवी देवतांच्या स्तरावर त्यांना नेऊन ठेवतात. तर श्रील प्रभुपाद एकदा त्यांच्या कथेमध्ये सांगत होते की त्यांच्या वेळेस बंगालमध्ये तो एक व्यक्ती होता, त्याने हिटलरचं मंदिर बांधलेलं होतं. का तर त्यावेळेस तो जो हिटलरच्या काळामध्ये एक युद्ध झालेलं होतं आणि त्या युद्धाचा त्याचा एक बिझनेस होता आणि त्याच्याशी रिलेटेड त्याला खूप फायदा झाला होता त्याचा. म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांनी हिटलरचंच मंदिर बांधलं. म्हणजे याच्यातून आपण बघतो की जे व्यक्तीला देवी देवता समजतात आणि त्या व्यक्तीचीच पूजा करतात, तर ती झाली रजोगुणी पूजा. आणि तमोगुणी म्हणजे की जे भूत पिशाच अशा पद्धतीची जी पूजा करतात, त्या त्या भूत पिशाच किंवा जे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की कशा पद्धतीने उतारे करायचे, करणी करायची, अशा पद्धतीची जी भूत पिशाच, प्रेतांची, यक्ष यांची पूजा करणारे जे लोक असतात ते असतात तमोगुणी. मग आता सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुण हे तीन जर गोष्टी आपल्याला समजल्या बरोबर, की अरे सत्वगुण काय, रजोगुण काय आणि तमोगुण काय, हे जर याचा जर अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो की कोणता धर्म हा कोणत्या गुणावर आधारित आहे. तर हे तीन गुण समजले तर किती किती म्हणजे आपली नको त्या ठिकाणी आपण श्रद्धा आपली विकसित करतो. पण श्रीमद भगवद्गीतेनुसार हे तीन जर गुण आपल्याला व्यवस्थितरित्या समजले तर आत्ताच्या या क्षणाला सुद्धा आपण समाजामध्ये कुठला धर्म धर्म म्हणण्यापेक्षा कुठल्या गोष्टी कशावर आधारित आहेत, कशावर आश्रित आहेत आणि एखादा धर्म पण कुठल्या गोष्टीवर सत्वगुण, रजोगुण, तमोगुणावर आश्रित आहे हे आपल्याला समजेल. आणि ते एकदा समजलं की आपली श्रद्धा ही योग्य ठिकाणी विकसित होऊ शकते. जसं आता आपण बघतो की सत्वगुण जो आहे, सत्वगुणी श्रद्धा जी असते म्हणजे एखादा धर्म जर जो समाज, लोककल्याण किंवा समाजावर प्रेम करणे, लोककल्याणासाठी किंवा भगवंतांवर प्रेम करणे, हा धर्म जो धर्म शिकवतो आणि जो शांती, सुख समाजामध्ये अपेक्षित असते ज्या धर्माला, तर तो म्हणू शकतो आपण तो सत्वगुणावर आधारित आहे. बघा हा, याच्यामध्ये आपण बघू की सत्वगुणामध्ये काय आहे, की लोकांचं कल्याण, समाजाचं कल्याण, सुख समाधानाची सुख शांतीची अपेक्षा आणि दुसरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंतांवर प्रेम करायला शिकवतो. तो धर्म आहे सत्वगुणी धर्म. आणि रजोगुणी म्हणजे जो असतो तो नेहमी दुसऱ्यांचा द्वेष करणार. दुसऱ्यांचा द्वेष करणार म्हणजे काय, की माझा धर्म किती श्रेष्ठ आहे आणि ह्या भावनेतून तो दुसऱ्यांचा द्वेष करतो, दुसऱ्यांचा क्रोध करतो, दुसऱ्यांना हीनतेने लेखतो. तर तो धर्म आहे रजोगुणी धर्म. आणि तमोगुणी म्हणजे काय, की जो दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठीच आहे, दुसऱ्यांचा विनाश करायचा आणि आपला धर्म हा किती सर्वश्रेष्ठ आहे हे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण ते करण्यासाठी काय करायचं, की दुसऱ्यांचा नाश करायचा. हा झाला तमोगुणी धर्म. म्हणजे याच्यातून आपण मेसेज घेऊ शकतो की कुठला धर्म कुठल्या ह्याच्यावर आधारित आहे. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा, आत्ताच्या या क्षणाला आपण या तीन प्रिन्सिपलनी जर आपण बघितलं की कुठली व्यक्ती काय करत आहे, कुठला धर्म आपल्याला काय ज्ञान देत आहे, तर या तीन गोष्टी स्मरण करायच्या, सत्व, रजो आणि तमो.
सत्वगुणामध्ये तो भगवंतांवर प्रेम करायला शिकवत आहे का? तो लोकांना शांती, समाधान ह्या गोष्टी समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे का? आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे भगवंतांवर कसं प्रेम करायचं ते शिकवत आहे का? तमोगुणी धर्म म्हणजे जो नेहमी दुसऱ्यांचा द्वेष करतो, दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी म्हणजे दुसऱ्यांचं कसं रजोगुणी म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करणे, माझा धर्म श्रेष्ठ, मी पालन करतोय ते किती श्रेष्ठ आहे, अरे बाकीच्यांना एवढं ज्ञान नाही, बघा आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे, तो रजोगुणी. आणि तमोगुणी म्हणजे जो दुसऱ्यांचा विनाश करून माझा धर्म किती सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो, तो आहे तमोगुणी. म्हणून भगवंत आपल्याला या 4, 5, 6 या श्लोकांमध्ये अशा पद्धतीचे हे सांगतात की हे अशा पद्धतीचे धर्म म्हणजे ज्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज करतात त्या 3 गुणांनुसार ह्या गोष्टी केल्या जातात. आता हे झाले रजोगुणी तमोगुणी धर्माची व्याख्या भगवंतांनी सांगितली. आता याच्या पुढे जाऊन भगवंत अजून अर्जुनाला ज्ञान देत आहेत, की भगवंत सांगत आहेत की ही श्रद्धेच्या पुढे सत्व रजो तमो गुणानुसार ती श्रद्धा कशी विकसित होते आणि त्यानुसार ती व्यक्ती कशा पद्धतीची पूजा करते. आणि पूजा झाली तर भगवंत आता आपल्याला 7व्या श्लोकामध्ये सांगत आहे की कशानुसार म्हणजे या 3 गुणांनुसार जे जेवण आपण ग्रहण करतो तर ते सुद्धा हे 3 गुणांनुसार असतं. म्हणजे भगवंत आता 7व्या श्लोकामध्ये काय म्हणत आहेत, आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवती प्रिया यज्ञस्तपस्तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला यांच्यातले भेद सांगतो. म्हणजे 7व्या ह्याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहे की जे आपण खातो ते सुद्धा कशा पद्धतीने असतं सत्व आणि रजोगुणामध्ये. आणि आता 8व्या अध्यायामध्ये आपण बघूया, 8वा अध्याय श्लोक म्हणायचं तर 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहे ते बघूया. की 8व्या श्लोकामध्ये मी काय करते भाषांतर फक्त वाचते की जेणेकरून आपल्याला वेळ पुरेल. 8व्या श्लोकाचं भाषांतर. सत्वगुणी मनुष्यांना असणारा आहार आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा आहे. म्हणजे भगवंत इथे सांगत आहेत की सत्वगुणी आहार म्हणजे क्लिअर कट भगवंत सांगत आहेत की जो व्हेजिटेरियन आहार आहे तो पालेभाज्या, ज्याच्यामध्ये दूध, फळं, निसर्गाकडून जे काही प्राप्त होत आहे तर ते आहे सत्वगुणी आहार. आणि असा सत्वगुणी आहार जो असतो तो व्यक्तीला काय करतो, त्याचं आयुष्य वृद्धिंगत करतो, आयुष्य वाढवतो. आणि अशा आहार खरं तर याला खऱ्या अर्थाने आहार हा शब्द वापरू शकतो आपण. तर हा जो आहार आहे तर याने माणसाचं काय होतं, मनुष्याचं आयुष्य वृद्धिंगत होतं आणि त्याच्यातून त्याला एक आरोग्य आणि शक्ती प्राप्त होते आणि त्याच्यात ह्या अशा आहाराने त्याच्या हृदयाला संतुष्टी प्राप्त होते. तर हा आहार जो आहे तो 8व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की तो म्हणजे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहार आहे. आणि जर त्याच्यातून पण कोणी भगवंतांना भोग लावून अर्पण करत आहे तर तो सत्वगुणाच्याही वरती झाला. मग दुसरा भगवंत 9व्या श्लोकामध्ये सांगत आहेत की तर राजसिक म्हणजे रजोगुणी आहार काय आहे, की जो रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. म्हणजे बघा, आता हा रजोगुणीचा आहार आहे. आपल्याला असं कधी कधी वाटतं ना, अरे शाकाहारी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, परंतु अत्यंत कडू खायचं, अत्यंत आंबट खायचं, खूप खूप तिखट खायचं. आपल्याला किती जणांना अनुभव आहे की एकदम असं जळजळीत तिखट तेलकट खाल्लं की आपल्याला काय होतं, आपलं पोट 100% बिघडतं. मग असा जेव्हा आहार घेतो त्याच्यातून काय त्रास होणार आहे, आपल्या शरीराला त्रास होणार आहे. आणि शरीराला एखादी व्याधी लागली किंवा एखादं तिखट स्पायसी खाल्लं खूप किंवा तेलकट खाल्लं तर जळजळ होणार, पित्त होणार. स्पायसी खाल्लं तर पोट बिघडणार. म्हणजे याच्यातून काय होतं की एखादी व्याधी एखाद्या व्यक्तीला निर्माण होते आणि त्याच्यातून काय होतं, अशा आहारापासून दुःख प्राप्त होतं. म्हणजे आता बघा, एखादा शाकाहारी आहार पण हा रजोगुणी असू शकतो. म्हणजे असं नाही की अरे व्हेजिटेरियन आहे म्हणजे आम्ही सत्वगुणामध्ये आहोत. म्हणजे एखादा शाकाहारी आहार पण हा रजोगुणी होऊ शकतो. आणि हा रजोगुणी जो आहे तो आपलं काय करतो,
आयुष्य कमी करत असतो असा आहार. जो आपण जर आयुष्यभर त्या पद्धतीने, असे किती लोक असतात की एकदम त्यांना असं तिखट झणझणीत लागतं आणि ते झणझणीत खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. पण काही लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणून आपण बघू शकतो की शाकाहारी हा सुद्धा रजोगुणामध्ये येऊ शकतो आणि असा आहार भगवंत सरळ स्पष्टपणे सांगत आहेत की हा आहार दुःख, शोक म्हणजे शारीरिक व्याधी निर्माण करतो आणि जेव्हा शारीरिक व्याधी निर्माण होते, तेव्हा साहजिकच आहे की जेव्हा व्याधी कुठलीही शरीराला जडते, त्याच्यातून काय निर्माण होतं? दुःख निर्माण होतं आणि दुःख निर्माण होतं तिथे शोक येतो. म्हणून असा आहार हा रजोगुणी आहार आहे. आणि 10व्या श्लोकामध्ये भगवंत इथे सांगत आहेत की 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते. म्हणजे मांसाहारी अन्न, ज्याच्यामध्ये आपण बघतो सगळ्यात मध्ये मांसाहारी अन्न जे आहे ते तमोगुणी समजले जाते. आणि जे बेचव, नासलेले, दुर्गंध आलेले, म्हणजे आपण म्हणतो ना नासलंय, खराब झाले आणि तरी एखादी व्यक्ती, म्हणजे आताच्या काळामध्ये जर आपण बघू शकतो की जे फूड, फॅड फूड जे आहे, म्हणजे जसं आता आपण काही पॅकिंग आणतोय आणि पॅकिंग मध्ये आणून ते मायक्रोव्हन असेल त्याच्यात गरम करतोय, ते पॅकिंग किती दिवसाचं असतं, त्याच्यामध्ये आणून ते गरम करतो, ते खातो, तर ते सुद्धा हे तमोगुणामध्ये येतं. आणि मग जेव्हा अशा प्रकारचा आहार आपण घेतो आणि जसा जे आहार घेतो त्याप्रमाणे काय होते, ते गुण आपल्यामध्ये येतात. सत्वगुणी आहार घेतला तर साहजिकच सत्वगुण वृद्धिंगत होतो. रजोगुणी आहार घेतला तर रजोगुण वाढतो. जसं त्याच्यामध्ये रजोगुणामध्ये एखाद्याला क्रोध निर्माण होतो. बघा ना तुम्ही, असं एखाद्या व्यक्तीने खूप असं तिखट स्पायसी खाल्लं की त्याच्याबरोबर त्याच्या फार अशा अंगाच्या घामाच्या धारा निर्माण होतील एखाद्याच्या ह्याच्यामध्ये. पण तरी ते त्या व्यक्तीकडे बघितलं तरी आपल्याला त्याची म्हणजे अशी काय म्हणू शकतो, चेहरा बघितला तरी त्या व्यक्तीकडे आपल्याला कळतं की अरे या व्यक्तीचं काय खाणं असेल. म्हणजे आपण बघू शकतो की जसं जे व्यक्ती खाती, एखाद्याने ड्रिंक केलंय, मांसाहार केलाय आणि कुठली गोष्ट, ती व्यक्ती बघा तिच्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणजे हे जनरल आपण एक ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं. म्हणजे हे जसे गुण, जसं खाणं तसे ते गुण वाढतात आणि त्या पद्धतीने आपण रिस्पॉन्स करत असतो. त्या पद्धतीने आपलं आचरण घडत असतं. तर भगवंत म्हणून आपल्याला ह्या काय करत आहेत, ह्या 3 श्लोकामध्ये हे 3 आहार कशा पद्धतीचे आहेत ते सांगत आहेत. आणि 11व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जे यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ होय. म्हणजे आता भगवंतांनी आपल्याला सत्व, रजो, तमोगुणी आहाराचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. आणि आता भगवंत कशाकडे वळत आहेत की तप. तप म्हणजे बलिदान. म्हणजे कुठलीही तपश्चर्या आपण करतो तेव्हा आपण काही ना काही, म्हणजे आता एखाद्याने झोप त्यागली, एखादं सकाळी पहाटे लवकर उठतोय आणि जप करतोय, म्हणजे त्याचं ते बलिदान आहे, एक प्रकारची ती तपश्चर्या आहे की त्यांनी काही काळ झोप त्यागलेली आहे. म्हणून भगवंत आता इथे 11व्या श्लोकापासून वर्णन करत आहेत की कशा पद्धतीचं बलिदान हे योग्य आहे, कशा पद्धतीचं दान हे सत्व, रजो, तमो गुणात आहे. तर ह्याच्यामध्ये 11व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत की जो कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही आणि कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार तो काय करतोय, तो काय करत आहे, तो ती कृती करत आहे, तर त्याला म्हणतात सात्विक यज्ञ. तर काल मी सांगितलं होतं की आपलं जीवन पण आपण एक प्रकारे यज्ञ म्हणून करू शकतो. म्हणजे भगवंतांना समर्पित राहून जर आपण आयुष्य जगलो, जे काही आहे ती जी काही कृती आहे ती भगवंतांना समर्पित करत राहिलो, तर आपलं जीवन पण एक प्रकारे यज्ञ होऊन जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की आपल्या आपल्या स्वतःच्या मी, माझी इच्छा, मला हे वाटतंय, ते त्याच्यामध्ये स्वाहा करून टाकायचं. म्हणून भगवंत म्हणतायत की तो जो अशा पद्धतीने जीवन जगतो तो काय आहे, सात्विक यज्ञ, सात्विक बलिदान आहे. जर एखादी व्यक्ती मंदिरामध्ये जाते, रोज मंदिरामध्ये एखाद्या व्यक्तीचा संकल्प आहे की रोज मी मंदिरामध्ये जाईल आणि मंदिरामध्ये कशासाठी जात असेल, त्या व्यक्तीची भावना अशी असेल की अरे मी मंदिरामध्ये जाणार कारण भगवंतांनी मला एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे, इतकं चांगलं आयुष्य दिलेलं आहे, सगळे इंद्रिय माझे सक्षम आहेत सगळ्या दृष्टीने, आणि एक कृतज्ञता म्हणून, एक ग्रॅटिट्यूड म्हणून की अरे भगवंता तू मला किती छान आयुष्य दिलेलं आहे, एक कृतज्ञता म्हणून एखादी व्यक्ती दररोज मंदिरामध्ये जाते, तर तो आहे ते सत्वगुणी बलिदान आपण म्हणू शकतो, सत्वगुणी यज्ञ म्हणू शकतो. असे किती जण आहोत आपण की आपल्याला आता खरोखर असं उठल्या उठल्या वाटतं की अरे चला मंदिरात जावं आणि भगवंतांनी मला कालचा दिवस इतका छान माझा दिला, किंवा भगवंतांनी मला जे काही दिलं माझ्यासाठी किती माझ्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं. आपल्याकडे हे नाही ते नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे बंगला नाही, माझी परिस्थिती खूप गरीब आहे, मला जॉब नाही,
माझं शिक्षण अपूर्ण राहिलं, मला हे माझं हे किती गोष्टी असतात. परंतु आपण कधी विचार करतो का, की एवढं चांगलं शरीर आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे आणि ते आपण बघतो की जेव्हा आपण खालच्या लोकांकडे बघतो, की रस्त्यावर जेव्हा आपण जातो, काही भीक मागणारे लोक असतात, काहींची बोट अशी कुजलेली असतात, तो कुष्ठरोग झालेला असतो, कोणी अंध असतात, कोणी दोन पाय नसतात, कोणाला हात नसतो, अपंग असतात. अशा व्यक्तींकडे जर बघितलं तर आपल्याला आपल्या भाग्याचा हेवा वाटला पाहिजे, की अरे भगवंतांनी मला किती चांगलं शरीर दिलेलं आहे. परंतु आपण त्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. आपली नजर नेहमी अशी वरती असते. मला काय दिलंय? त्याच्यासाठी आपण वरती बघत असतो. मला हे नाही मिळालं. वरच्या लोकांकडे दे. पण जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि जे इतरांना प्राप्त जर झालेलं नसेल, तर त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये किती कृतज्ञता येते. कारण आपण असं खाली बघत नाही ना. आपली नजर नेहमी वरती असते. आपली दृष्टी नेहमी वरती असते. त्यामुळे कधीही आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे, त्याची एक कृतज्ञता म्हणून आपण जेव्हा भगवंताकडे जातो, तर तो सत्वगुणी बलिदान, सत्वगुणी यज्ञ म्हणू शकतो. एक कृतज्ञता म्हणून आपण जातो. तर भगवंत म्हणतात, अशा पद्धतीने कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण भगवंतांकडे जातो, तेव्हा तो काय आहे? सात्विक यज्ञ होय. आणि रजोगुणी म्हणजे काय? की भौतिक इच्छांची पूर्ती करणे. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला मान सन्मान पाहिजे, माझा सगळीकडे म्हणजे म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचं दान दिलं, तर त्या दानाचा म्हणतात एका हाताने दान द्यावं, दुसऱ्या हाताला पत्ता लागू नये त्याचा. परंतु जेव्हा दान दिलं जातं, तर अरे माझा हे व्हावा, माझी प्रतिष्ठा म्हणजे माझा मान सन्मान व्हावा. सगळ्यांना माहिती व्हावं, की अरे मी ह्या मंदिराला एवढी एवढी लक्ष्मी दिली. मी इथे एवढं एवढं दान केलंय. मी नेहमी ती एक स्टोरी सांगत असते, की ती एक व्यक्तीने फॅन मंदिरामध्ये दिला आणि तो फॅन नेहमी बंद राहायचा. का बंद राहायचा? तर त्या मालकाने म्हणजे ज्यांनी जो डोनर होता त्याने सांगितलं होतं, की तो फॅन चालू ठेवू नका. कारण त्या फॅनवर त्या व्यक्तीचं नाव होतं. फॅन चालू राहिला की नाव दिसत नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय, की कुठलंही दान करायचं. तर ते दान काय आहे? की अरे माझं माझं मान सन्मान झाला, प्राप्त झाला पाहिजे. माझं नाव तिथं निघालं पाहिजे किंवा माझी भौतिक माझी जी काही इच्छा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. ते झालं रजोगुणी. आणि तमोगुण म्हणजे जे पूर्णपणे शास्त्रांच्या विरोधात असतं. म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्यांचं तर भलं नाहीच आहे. त्या व्यक्तीचंही स्वतःचं हित नाहीये त्याच्यामध्ये. तर हे याला याला म्हणतो आपण तमोगुणी दान. म्हणजे जसं शिवजींच्या कथेमध्ये बघा ही स्टोरी येते कथा. तो वृकासूर नावाचा एक राक्षस असतो आणि तो शिवजींची पूजा करतो. म्हणजे अशी काही कडक तपश्चर्या करतो. खूप वर्षानुवर्षे तो तपश्चर्या करत असतो. आणि ती तपश्चर्या करताना त्याला वाटतं की शिवजी आता मला प्राप्त होतील, म्हणजे प्रसन्न होतील, मग प्रसन्न होतील. मग तो काय करतो? अशा आसुरी तपश्चर्या सुरू करतो. तो काय करतो? प्रत्येक त्याच्या इंद्रिय जे असतात, शरीर, त्या शरीराचा प्रत्येक इंद्रिय काय करायला लागतो? तलवारीने कट करायला लागतो. आणि ते कट करतो, हात कट करतो, पाय कट करतो, त्या यज्ञात टाकतो. असं करत करत त्याची फक्त मान राहते. आणि जसं तो मानेवर असा ती सुरी फिरवणार, की शिवजींना ते असं बघून हे होतं, की शिवजी पटकन त्याच्या पुढे येतात आणि प्रसन्न होतात आणि त्याला म्हणतात, की तुला काय वर पाहिजे माझ्याकडून? आणि मग तो म्हणतो, की मला असं वरदान द्या, की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल, तर त्याचा काय होईल? मृत्यू होईल. आणि मग शिवजी पण पटकन वरदान देऊन टाकतात त्याला. कारण शिवजींचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की ते आशुतोष आहेत. आणि जेव्हा शिवजी त्याला प्रसन्न झालेले असतात, त्यावेळेस तिथे शिवजींबरोबर पार्वती पण आलेली असते. आणि जेव्हा तो पार्वतीला बघतो, तेव्हा पार्वती मातेला मग त्याच्या मनामध्ये कामवासना जागृत होते आणि त्याला पार्वतीला प्राप्त करण्याची काय होते? इच्छा निर्माण होते. आणि त्या इच्छेतून मग तो काय करतो, की शिवजींच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी पळायला शिवजींच्या पाठीमागे धावतो. आणि मग असे करत करत शिवजी शेवटी नारायणांकडे येतात आणि त्यांना म्हणतात, की आता काहीतरी करा. आणि मग तिथे एक छोटस रूप घेऊन येतात, असं बटू रूप. आणि ते म्हणतात, की अरे काय तुला शिवजींनी वरदान दिलंय आणि तू पळतोय ते शिवजींच्या मागे. हे वरदान आहे का नक्की? तर तो म्हणतो, असं कसं शिवजींनी दिलंय? तो म्हणतो, पण तू तू त्याची परीक्षा घेतली पाहिजे ना, की हे वरदान नक्की आहे का? सत्य आहे की असत्य आहे? तर तो म्हणतो, कशी घेणार त्याची परीक्षा? तर नारायण म्हणतात, की काय सोपं आहे म्हणे, त्या रूपामध्ये त्या छोट्या असं बटू रूपासारखा रूप घेऊन आले. ते म्हणतात, काय त्याला? असं स्वतःच्या मस्तकावर हात ठेव आणि बघ बरं एकदा काय होतंय. मग म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की हे तमोगुणी जे लोक असतात, तर अशा पद्धतीची तपश्चर्या करतात. ज्याचं स्वतःचंही हित नाही आणि स्वतःच तर हित नाही, इतरांचंही हित नाही. हिरण्यकशिपूचंही उदाहरण आपण बघू शकतो, की हिरण्यकशिपूंनी कशी तपश्चर्या केली.
की ज्याच्यामध्ये त्याला काय कशाची म्हणजे त्यांनी अशी आसुरी तपश्चर्या केली की त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा म्हणजे विचार करा कितीही आई वडील क्रूर असले तरी आज 5 वर्षाच्या मुलाला कोणाला मारू वाटेल आई वडिलांना तर त्यांनी त्या 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा किती प्रयत्न केला मारण्यासाठीचा म्हणजे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक हे असे असतात की अशा पद्धतीची सत्व रजोगुण आणि तमोगुणामध्ये ते तपश्चर्या करतात आणि त्या तपश्चर्येनुसार त्यांना त्या त्या गोष्टी काय होतात प्राप्त होतात म्हणून तपश्चर्या पण ही 3 गुणानुसार असते आता ही झाली तपश्चर्या आपण बघितली सत्व रजोगुणी आणि तमोगुणी तर मग आता 14व्या श्लोकामध्ये आता 11, 12, 13 मध्ये सत्व रजो तमोगुणी तपश्चर्या सांगितली आणि आता 14व्या श्लोकापासून भगवंत काय सांगत आहेत की ही तपश्चर्या पण 3 गुणानुसार कशी असते म्हणजे कशी केली पाहिजे तर भगवंत सांगत आहेत 14व्या श्लोकामध्ये भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु व माता पितांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य सरळपणा ब्रह्मचार्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते म्हणजे तपश्चर्या जरी करायची म्हटलं तरी आपल्याला 3 प्रकारे तपश्चर्या करावी लागते एक शारीरिक तपश्चर्या एक वाचिक तपश्चर्या आणि एक मानसिक तपश्चर्या मग आता शारीरिक दृष्ट्या जर आपल्याला तपश्चर्या करायची असेल तर याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत की जसं आता म्हणजे आपल्या वरिष्ठांना आदर देणे आता आपण बघतो की पहिल्या काळामध्ये म्हणजे मला अजूनही आठवतं की लहानपणी असं आपण उठलं की जेव्हा नमस्कार करायचो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या जे पाय आहेत त्यांना स्पर्श करून नमस्कार करायचो म्हणजे खाली वाकायचो आता आपण बघतो की काही काही ठिकाणी नुसतं असं खाली वाकल्यासारखं केलं जातं गुडघ्यापर्यंतच आणि आता तर असं आहे की नुसतं असं वाकून हातानेच नमस्कार केला जातो म्हणजे ही आपण बघतो की कशी आपली संस्कृती हळूहळू काय होत आहे ती संस्कृती जी आहे म्हणजे नमस्कार करायचा आहे परंतु हळूहळू तो पायांपासून पार आता गुडघ्यांपर्यंत आलाय गुडघ्यांपासून पार नुसता असं असं करत आलाय ना आता तर नुसता हातानेच नमस्कार आपण करतो म्हणजे ही काय आहे एक संस्कृतीची आपल्या अधोगती व्हायला लागलेली आहे आणि भगवंत स्पष्टपणे सांगतायत की आपले जे गुरु असतात आपले शिक्षक असतात आई वडील असतात त्यांना आपण त्यांना कसं केलं पाहिजे आपण त्यांना वाकून नमस्कार केला म्हणजे भगवंतांनाच आपण नमस्कार कसा केला पाहिजे पूर्ण जमिनीला स्पर्श करून आपण भगवंतांना नमस्कार केला पाहिजे आणि दुसरी म्हणजे शरीर स्वच्छता शारीरिक स्वच्छता याच्यामध्ये हे अंतर्भूत आहे की दररोज स्नान करणे 3 वेळेस जास्तीत जास्त प्रयत्न करणे 3 वेळेस स्नान करण्याचा आणि दुसरं म्हणजे अजून एक भगवंत याच्यामध्ये सांगत आहेत की ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणे जे पहिली जी संस्कृती होती गुरुकुलाची ती किती श्रेष्ठ होती याच्यासाठी की एक ब्रह्मचार्याचं ट्रेनिंग त्या मुलांना जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत त्या तरुण म्हणजे बालपणापासून तरुणपणापर्यंत त्या इंद्रियांना कसा तो आवेग सहन करायचा आणि कशा पद्धतीने ती तपश्चर्या करायची याला म्हणतात ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणे पण आता आपण बघतो की कशा पद्धतीने कोण किती शुद्ध आहे याची आपण खात्रीच देऊ शकत नाही म्हणून ब्रह्मचर्यत्व आणि अहिंसा कुठल्याही जीवाची हत्या न करणे किंवा कुठल्याही जीवाचा वध न करणे या 3 गोष्टी ज्या आहेत तर ह्या 3 गोष्टी शारीरिक तपश्चर्येमध्ये येतात आणि 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की वाणीची तपश्चर्या जी असावी सत्य प्रिय हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठण करणे याला वाचिक तप म्हणतात म्हणजे वाचिक तप म्हणजे काय की जसं आपण नेहमी सत्य बोलावं आता कधी कधी आपण म्हणतो ना सत्य नेहमी कडू असतं हो नक्कीच कडू असतं परंतु ते सत्य कडू जरी असलं तरी ते दुसऱ्यांना दुःख नाही होणार अशा पद्धतीने ते सत्य बोलणं त्याला म्हणतात ही खऱ्या अर्थाने वाणीची तपश्चर्या आणि ही वाणी शुद्धता आपल्याकडे कधी येऊ शकते जर नियमितपणे आपण शास्त्र अध्ययन केलं भगवद्गीतेचं वाचन केलं पठन केलं श्रवण केलं भागवतमचं रोज पठन केलं तर आपोआप आपल्यामध्ये ही वाणी शुद्धता येते आणि दुसऱ्यांमध्ये आपल्या स्वतःमध्ये ती कृष्ण भावना कशी वृद्धिंगत होईल भक्ती मार्गाचं पालन कशा पद्धतीने आपण अधिकाधिक उत्साही होऊ या मार्गामध्ये तर या पद्धतीने जेव्हा आपण जे काही आपल्या जिभेद्वारे जे बोलतो जे करतो तर त्याला म्हणायची ही वाणी तपश्चर्या तर ही वाणीची तपश्चर्या आपण सगळेच जण करू शकतो म्हणून आणि ही शक्ती आपल्याला फक्त शास्त्र अध्ययनातून येऊ शकते तिसऱ्या ह्याच्यामध्ये मग भगवंत सांगत आहेत 16व्या श्लोकामध्ये की मनाची तपश्चर्या म्हणजे मनाची तपश्चर्या म्हणजे काय भगवंत ह्याला सांगतात की सत्य प्रिय हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे शब्द बोलणे नियमितपणे वेद पठन करणे आणि याला म्हणतात वाचिक तप आणि पुढे त्याला जोडून म्हणतात आणि
समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. म्हणजे मानसिक तप म्हणजे काय, की जसं आपण बघतो की मनाची तपश्चर्या ही सगळ्यात मनाचा साधेपणा आपण म्हणतो ना, काही काही व्यक्ती किती मोठे आहेत परंतु खूप सिंपल आहेत. समाधान, साधेपणा, मनशुद्धी याने मनशुद्धी होत असते. म्हणजे याच्यामध्ये ही मनशुद्धी होण्यासाठी आपण कोणाचा संग घेतोय हे खूप महत्वाचं असतं. जसा संग तसा रंग. म्हणजे आज सत्संग पण दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे अभक्ताचा संघ अशा पद्धतीचा म्हणजे ज्यांना खराब सवयी आहेत त्या व्यक्तींचा संघ आणि दुसऱ्याच्या आत्ताच्या काळामध्ये आपण बघू शकतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही खरे तर आपण सगळ्यात जास्त संघ त्याचा करत आहोत की जसं आता आपण टीव्ही मोबाईल सिनेमा या सगळ्या गोष्टी बघत आहोत आणि कुठले कुठले वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणे आणि त्यानुसार आपण काय करत असतो आपलं खरं तर आपलं जीवन घडत असतं. आता मी मगाशी म्हटलं की ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणं हे कशामुळे विचलित होत आहे की हे मोबाईल याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात आणि त्यांनी काय होतात भावना अनियंत्रित होतात आणि जेव्हा भावना अनियंत्रित होतात तेव्हा त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे पूर्ण आसुरी होऊन जातं. म्हणून आता बघतो की आपण ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे ती ही पूर्ण आपण बघू शकतो की पूर्ण रजोगुणामध्ये आहे आणि त्याच्यातूनच आपल्यामधला तमोगुण वाढतो. म्हणून आपण काय वाचतो काय मोबाईलमध्ये बघतोय कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचतोय तर त्यानुसार आपण काय करतो आपला स्वभाव बनतोय त्या पद्धतीने आपण आचरण करतोय त्या पद्धतीने आपली भावना निर्माण होते. म्हणून श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे की आपण जे काही ऐकतो म्हणजे आपण काय ऐकलं पाहिजे तर आपण भगवंतांच्या कथा श्रवण केल्या पाहिजेत रामायण महाभारत भागवत ह्या तत्वांना आपण हे तत्व समजून घेण्यासाठी या ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. आणि असं कुणीही म्हणू शकत नाही की अरे मला वेळ नाही. प्रत्येकाकडे वेळ असतो. आपण अगदी छोट्या रोजचा एक दिवस अनुभवा तुम्ही. एका दिवसाचं निरीक्षण करायचं की आपण कुठे कुठे आपण टाइमपास करत असतो. आपण जर त्या ठिकाणी साधं बाथरूमला आपण जर गेलो तर आपण आंघोळ करतो. तर आंघोळ करताना पण आपण काहीतरी वेगळा विचार करणार. पण त्याच्यापेक्षा आपण एखादं प्रभुपादांचं एखादं कुठलं लेक्चर लावलं तर ते आपण 2 मिनिटासाठी का होईना ऐकू शकतो. जिथे जिथे आपली स्पेस रिकामी असते तिथे भगवंतांना आपण जर स्थान दिलं नाही तर तिथे माया देवी ती स्पेस भरून काढत असते. त्यामुळं हे आपण जर पालन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण पालन करू शकतो. म्हणून आपण बघू शकतो की हे असंच संघ असं नाहीये की खराब व्यक्ती आता सगळ्यात जास्त असंच संघ जर आपल्याला कोण देत असेल तर हे टीव्ही मोबाईल. म्हणून भगवंत इथे सांगत आहेत की अशा पद्धतीचं हे जे आहे हे सत्व रजोगुण कशा पद्धती मनाची तपश्चर्या आहे ही. आणि 18व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की भौतिक लाभाची अपेक्षा न ठेवणाऱ्या केवळ परमेश्वर प्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या तपाला सात्विक तप म्हणतात. सात्विक म्हणजे सत्वगुणातलं की जे भगवंतांशी कनेक्ट करतं आपल्याला. सत्वगुणातलं तपश्चर्या भगवंतांशी कनेक्टेड करते. रजोगुणी तपश्चर्या भौतिक इच्छा निर्माण करते आणि तमोगुणी तपश्चर्या ही सर्वनाश करून टाकते. तर अशा पद्धतीने भगवंतांनी ह्या 18 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सत्व रजो तमोगुणाची तपश्चर्या कशी असते. आता 20व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत की दान सांगत आहेत की 20व्या श्लोकामध्ये आपण बघूया की कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी आणि योग्य वेळी काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता केलेल्या दानाला सात्विक दान म्हटलं जातं. आता दानामध्ये पण सत्व 3 गुणानुसार श्रद्धेनुसार विभागणी होते. म्हणजे जसं ज्या प्रकारची श्रद्धा आहे त्या प्रकारची ती व्यक्ती काय करत असते दान करत असते. मग आता याच्यामध्ये भगवंत 21व्या श्लोकामध्ये सांगतात की सत्वगुण जे आहे सत्वगुणानुसार जी व्यक्ती दान देते तर ती व्यक्ती कशी असते तर ती त्या वेळेच्या अनुसार ती व्यक्ती देते कुठली वेळ आहे आणि घेणारी व्यक्ती पात्र आहे का हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि भगवंतांच्या सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान श्रेष्ठ आणि त्याच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ सत्वगुणाच्याही वरती जर जे दान असेल ते म्हणजे भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी दान देणे. भगवंतांच्या भगवद्गीता असेल भागवतम असेल याच्या प्रचार कार्यासाठी दान देणे. भगवान श्रीकृष्णांचं मंदिर बांधण्यासाठी दान देणे. तर हे शुद्ध सत्वगुणातलं दान आहे. आणि जेव्हा असं दान आपण करतो तेव्हा ते योग्य काळी योग्य वेळी योग्य ठिकाणी दिलेलं दान आहे. तर अशा ठिकाणी हे दान हे काय आहे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं असं भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून आता आपण बघितलं की नुकताच आता आपला बुक डिस्ट्रीब्युशनचा महिना गेला तर कित्येक लोकांना आपण कित्येक भक्तांनी प्रेरित केलं भगवद्गीता दान करण्यासाठी. खरं तर ज्या ज्या भक्तांनी ही सेवा केली
म्हणजे आपल्या पूर्ण बारामती कॉंग्रिगेशनच्या भक्तांनी केली. अजूनही आपल्या इतर सेंटरशी कनेक्टेड असणारे भक्त ह्याच्यात असतील. तर ही किती मोठी कृपा आहे, की आपण ते म्हणजे ते तर होणारच होतं, पण भगवंतांच्या ह्या सेवेत आपण माध्यम म्हणून वापरलं गेलो. तर हे किती सर्वश्रेष्ठ दान त्या व्यक्तीकडून घडत आहे. तर याला म्हणतात सत्वगुणी दान. आणि रजोगुणामध्ये भगवंत 21व्या श्लोकामध्ये सांगत आहेत, जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून आणि संकुचित वृत्तीने केलं जातं त्याला राजसिक दान म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय आहे, की पहिल्यांदा कुठलंही दान करायचं म्हटलं की ती व्यक्ती आधी विचारणार, अरे माझा ह्याच्यात फायदा काय, मला काय लाभ मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकुचित वृत्ती, म्हणजे देऊ का नको, करू का नको, जाऊ दे आता खूपच आग्रह केलाय, खूपच फोर्स केलाय, चला आता देऊनच टाकतो. म्हणजे असं काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळेल मला, किंवा संकुचित देण्याची इच्छा नाहीये पण आता बरंच कुणीतरी प्रवृत्त केले, तर अशा दानाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून हे झालं रजोगुणी दान. आणि तमोगुणी दानामध्ये भगवंत सांगत आहेत, अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्ती आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटलं जातं. म्हणजे तामसिक दान म्हणजे काय आहे, की ज्या व्यक्तीची पात्रता बघितली जात नाही, ती वेळ बघितली जात नाही, आणि वैदिक शास्त्रांची जी वैदिक शास्त्र जे आहेत त्याचे शास्त्र संस्कृतीचं पालन न करता त्याचा उपयोग दुरुपयोग होतोय का नाही का काय हे कुठलंही बघितलं जात नाही, आणि ते दान दिलं जातं. तर ते दान तमोगुणामध्ये समजलं जातं. जर एखाद्या व्यक्तीला काही दिलं आणि त्यांनी दारू, सिगारेट काही पिला, काही मांसाहार केला, तर ते तमोगुणातलं दान समजलं जातं. म्हणून भगवंत इथे क्लिअर कट सांगत आहेत, की कशा प्रकारचं दान आपण, भगवंत असं नाही सांगत की हे असं करा. भगवंत आपल्याला सांगतायत की हे काय प्रकार आहे, ह्याच्यातलं योग्य अयोग्य आपण समजून घ्यायचं. तर भगवंत किती दयाळू आहेत आपण हे बघू शकतो, की कशा पद्धतीने आपल्याला मार्ग दाखवत आहे त्याच्यामध्ये. म्हणून दान देताना सुद्धा आपण ह्या 3 गोष्टींना स्मरून आपण दान केलं पाहिजे. आणि भगवंत आता 23 ते 28 जो शेवटचा श्लोक आहे, तर काल आपण 2 दिवस झाले त्याची चर्चा करत आहोत. 23 ते 28 श्लोकामध्ये भगवंत ओम तत्सत याची परिभाषा सांगत आहेत. ओम तत्सत म्हणजे कुठलं यज्ञ, तप, दान हे जेव्हा करतो ते भगवंतांच्या प्रसन्नतेकरता केलं आहे अशी आपण भावना ठेवतो आणि त्या पद्धतीने ते करतो. म्हणजे त्याला म्हणतात ओम तत्सत, म्हणजे भगवंतांना उद्देशून हा शब्द आहे. मग कुठलंही यज्ञ झाला, हे झालं, त्याचं सार काय आहे, म्हणजे जे यज्ञाचं हे काय आहे, एंड काय आहे, की तो भगवंतांना ओम तत्सत म्हणजे भगवान विष्णू, भगवान नारायण, भगवान श्रीकृष्णांना समर्पित केलं. ही जेव्हा अशा पद्धतीने आपण ते करतो, तेव्हा ते कर्म, ती कृती ती पूर्णपणे यशस्वी बनते. आणि ती भगवंतांना जेव्हा अर्पण करतो, तेव्हा त्याचं काय होतं, त्याचं खऱ्या अर्थाने कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण आतापर्यंत की जे काही ऐकलं, जे काही श्रवण केलं, तर त्याचा हे काय आहे, सार रूपामध्ये काय आहे, की ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी ते कनेक्ट करणे, त्याला जोडणे, हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही. जे काही आपण करतोय ते भगवंतांना समर्पित करणे. ओम तत्सत याचा अर्थ काय, की ते भगवंतांना समर्पित करणे. आणि 28व्या श्लोकामध्ये भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात, की परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थ आहे. म्हणजे भगवंत पूर्ण सार म्हणू शकतो आपण याच्यामध्ये भगवद्गीतेतलं ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत, की जो कोणी या गोष्टी जे काय आहे, जे भगवंतांना नाकारून किंवा भगवंतांना केंद्रित ठेवून करत नाही, तर तो काय करत आहे, त्याची अशी अशी हे होती, अवस्था होते, की त्याला कुठलंच म्हणजे कुठली या जन्मात पण त्याला आणि पुढील जन्मात पण त्याला त्याची कृपा प्राप्त होत नाही. म्हणजे हे सर्व गोष्टींचं सार भगवंत ह्या 28व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर अशा पद्धतीने ही गीता, भगवद्गीता आता 17 अध्याय मैत्रिणींनो आपले पूर्ण झालेले आहेत. आणि एक आता जे काही अर्जुनाने प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे भगवंतांनी ह्या 17व्या अध्यायापर्यंत दिलेलं आहे. आणि एका दृष्टीने जर आपण बघितलं, तर एका दृष्टीने भगवंत इथे अर्जुनाला काय सांगत आहेत, की तू आता ते जे युद्ध करतोय ते माझ्यासाठी युद्ध कर, माझ्यासाठी कर्म कर, आणि माझ्यासाठी तू हे कर. तर अशा पद्धतीने भगवंत आता 17व्या अध्यायाचं म्हणजे म्हणतात ना ते संपलं. भगवंतांनी जे काही दिलेलं अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरं ह्याच्या दृष्टीने, आचार्यांच्या दृष्टीने आपण बघू शकतो, की 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी सगळं काही दिलेलं आहे. आणि सार रूपामध्ये भगवंत सांगत आहेत, की तू आता ते माझ्यासाठी कर. मग आता 18वा अध्याय जो आहे, सगळं ज्ञान तर दिलेलं आहे, प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.
मग 18व्या अध्यायाची काय गरज होती किंवा 18व्या अध्यायामध्ये काय म्हणजे काय अजून बाकी राहिलेलं आहे. तर आचार्य म्हणतात की अर्जुनाने जे काही विचारलं त्याची उत्तरं भक्तांनी अर्जुनाला दिलेले आहेत, परंतु 18व्या अध्यायामध्ये त्याचं रहस्य काय आहे हे 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगत आहेत. तर अशा पद्धतीने सार रूपाने जर बघितलं तर आपली भगवंत आता एंड झालेली आहे आणि त्याचा सिसेन्स पूर्णत्व गुढ तत्व जे आहे ते आपल्याला 18व्या अध्यायापासून सुरू होईल. तर थँक्यू. हरे कृष्णा. याच्यावर जर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील तर प्लीज शेअर करू शकता किंवा सांगू शकता. आणि सॉरी आज थोडा वेळ जास्त झाला पूर्ण सार रूपाने, कारण मी विचार केला की ही भगवद्गीता आता आपली संपलीये आणि आपण जर सार रूपाने जर अध्याय असा एक फ्लो मध्ये ऐकला तर ते आपल्या चांगलं लक्षात राहतं. आणि ते मला सकाळी सुचलं खरं तर हे, त्यामुळे ह्या पद्धतीने घेतला मी, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागला. तर सॉरी तुमचा वेळ थोडा जास्त घेतला. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील तरी सांगू शकता. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करताय का? हो माताजी, केलंय सेटिंग चेंज. हरी बोल हो. माताजी, खूप खूप धन्यवाद. एवढी छान रिव्हिजन घेतली तुम्ही 17व्या अध्यायाची. परत आम्हाला छान ऐकायला मिळालं तुमच्याकडून. खूप खूप धन्यवाद. सेटिंग चेंज केलंय. कोणतरी सुरेखा माताजी, त्यांना बोलायचंय वाटतं, बोलू शकता. हरे कृष्ण. हा दंडवत हा प्रणाम माताजी. हा मला दंडवत एक प्रश्न विचारायचा आहे की थोडी माझी तब्येत बरोबर राहत नाही, मला पहाटे उठणं होत नाही, तर दुपारी जप करते किंवा संध्याकाळपर्यंत माझा जप चालूच असतो, तर तो सत्वगुणी जप असतो का तमोगुणी असतो हे विचारायचं होतं मला. माताजी, हरिनाम जे आहे ना, हरिनाम कुठल्या 3 गुणांच्या अतीत आहे, त्रिगुणांच्या अतीत आहे. हरिनामाला कुठलाही तो सत्व गुणामधला तो आपला आपला मूळ सत्व रजोतमो गुणामध्ये जातो. हरिनाम कधी सत्व रजोतमो गुणामध्ये नसतं. शक्यतो प्रयत्न करायचा सकाळचा जप, पण जरी सकाळी झाला नाही, असं नाही की अरे सकाळी झाला नाही मग मी आता दुपारी पण करणार नाही, मग तो रजोगुणामध्ये येतोय, तो तमोगुणामध्ये तो जप होतोय. तर असं नाहीये. हरिनामाला कुठलीही अशुद्धता नाही. हरिनाम हे 3 गुणांच्या पलीकडलं आहे. त्यामुळे जरी काही झालं तरी तो जप तुमचा कंटिन्यू ठेवा. दुपारी, संध्याकाळी असं नाही की आता आम्ही 16 माळा जप करतो म्हणजे आमच्या पण सकाळी सकाळी होतात. खरं तर ते आयडियल आहे. खरं तर करायला पाहिजेत. पण जर काही शारीरिक आपली मर्यादा आहे, काही आजारपण आहेत, घरातल्या काही जबाबदाऱ्या आहेत, कुठल्या गृहिणीला असेल, कुणी हाऊस म्हणजे एखादी वर्किंग वुमन असेल, तर अशा प्रत्येकाच्या एक एक जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. त्यानुसार प्रत्येकाला सकाळचा वेळ तो द्यावा लागतो. त्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की अरे मग सकाळी केला नाही म्हणजे ही भावना ठेवून करते की अरे माझा दुपारचा जप रजोगुणामध्ये झाला, तमोगुणामध्ये झाला. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा 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 तुम्ही तो प्रामाणिकपणे आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याला एकच नियम आहे की तुम्ही जो काही महामंत्र म्हणताय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा महामंत्र तोंडाने तुमच्या म्हणायचा आहे आणि कानाने तो तुमच्या ऐकायचा आहे. एवढीच एक अट त्याला आहे. त्यामुळं असं काही मनामध्ये तुम्ही आणू नका. जे काही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या, तुमच्या आरोग्यानुसार जे काही करताय ते अगदी फक्त त्याला एवढेच एक नियम लावून घ्या की तो स्पष्टपणे बोलायचा आणि कानांनी आपल्या ऐकायचं. एवढीच एक त्याच्यासाठी नियम आहे. त्यामुळे तसा विचार न करता छान जप तुमचा नाही करा माताजी, जेवढा जप पूर्ण होतो माझा दररोज, पण सकाळी होत नाही. मग मला वाटतं की सगळे सकाळी जप करतात, माझं सकाळी होत नाही. मग मी दुपारी करते. आता 2 माळा राहिल्यात अजून माझ्या 16 मध्ये. एवढंच माझं चालेल. सकाळी असं विचारायचं होतं. नाही नाही, काही हरकत नाही. जेव्हा संधी मिळेल, जेव्हा तुम्हाला ती हे मिळेल त्यावेळेस करण्याचा नक्की प्रयत्न करा. थोडं माझी झोपेची सायकल बिघडली आहे, झोप लागत नाही रात्री, आणि त्याच्यामुळे सकाळी उठावं वाटत नाही लवकर. दाखवली मी, गोळ्या चालू आहेत माझ्या, पण तरी पण झोप येत नाही मला सध्या. त्याच्यामुळे मला सकाळी झोप होत नाही, म्हणून मला हळूहळू थोडं. रुटीन चालू करा व्यवस्थित. हरे चला, कृष्णा. हरे थँक्यू. धन्यवाद माताजी. हरे कृष्णा. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न किंवा कोणाला काही सांगायचं असेल तरी सांगू शकता. या हरे कृष्णा. दंडवत प्रणाम हा माताजी. हा दंडवत प्रणाम. हो. खूपच सुंदर क्लास झाला आज. मला थोडस तुम्ही काय सांगितलं त्याच्यामधलं शेअर करावं असं वाटतंय. खूपच सुंदर, म्हणजे दान, तप, व्रत सगळं महत्व तुम्ही सांगितलं. शंकासुराचं ते उदाहरण दिलेलं ते पण खूप वृकासूर. वृकासूर. हा, कुठलं? वृकासूर. वृकासूर. हा हा. हम्म. आणि जसं आपण दान करतो सत्व रज तम मध्ये, असं असं ते गणलं जातं. कधी कर्मही आपली त्या गुणांमध्ये हे होतात. आणि कर्म म्हणा किंवा कुठलंही कार्य एक धरा,
तर तेही ह्या 3 गुणांमध्ये काय म्हणतो गणलं जातं, म्हणजे कुठल्या ह्याने. आणि पण आजच्या तुमच्या कार्यक्रमामधला मला सर्वात आवडता पॉइंट म्हणजे तुम्ही जे श्रवणाचं हे सांगितलं ना महत्व, की शेवटी तुम्ही काय श्रवण करताय, भगवत कथा ऐकताय का, हरिनाम घेताय का. म्हणजे मे बी म्हणजे लोक कुठल्याही गुणामध्ये असतील, म्हणजे रजो तम गुणामध्ये असतील, पण जोपर्यंत ते या हे करत नाही ना, की श्रवण चांगलं आणि जे भगवंतांचं जे हरिनाम घेत नाही, तोपर्यंत त्यांना कठीण असतं, म्हणजे पुढचा, म्हणजे त्यांना पुढचा मार्ग नीट सापडायला आणि पुढे ते हा प्रवास करण्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे माताजी. नक्कीच नक्कीच. कारण 3 गुणांच्या पुढे जाऊ शकत नाही ना आपण. जोपर्यंत 3 गुणांमध्ये राहतो तोपर्यंत आपण सत्व रजो तमो ह्याच्यामध्येच फिरतो. पण जेव्हा भगवंतांकडे वळतो तेव्हा आपण त्या 3 गुणांच्या म्हणजे ऍटलिस्ट आपण सत्व गुणामध्ये स्थिर राहतो आणि हळूहळू सत्व गुणालाही पार करतो. मग आपल्याला एकच मार्ग आहे त्यामुळे, की हरिकथा, हरिनाम, गीता, भागवतम यांचा आश्रय घेणं आणि वैष्णवांचा संग. या गोष्टीनेच येस. आपण पार करू शकतो. कर्म कर्म आणि दान ही पुढची गोष्ट, आणि त्याच्यामध्ये मधला पहिला म्हणजे मला म्हणते विचार, माणसाचे विचार, आणि ते श्रवणाशिवाय सुधारणार नाहीत. हे खूप इम्पॉर्टंट आहे माताजी. विचार विचार सुद्धा हे 3 गुणामध्ये असतात, तर ते कसे हे करायचे, खरंच खूप दॅट इज अ बिग टास्क, म्हणजे ऍक्च्युली फॉर प्रत्येक एनीबडी. गोष्ट 3 गुणांमध्ये येते. कुठलीही गोष्ट 3 गुणांमध्ये, 3 गुणांच्या बाहेर काही नाहीच आहे हो ना, एक खरंय. जगामध्ये. त्यामुळे थँक्यू मॅम. प्रभूपदांनी हे जे आपल्याला दिलंय, भगवद्गीता, भागवतम आणि सगळी पुस्तकं आणि हे असोसिएशन, आणि तुम्ही जे आम्हाला आता रोज हे घेताय गीतामृत क्लास सांग, हे खूप गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला परत थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. थांबूया मग, कोणाला काही प्रश्न? हरी बोल. हा सुचित्रा, आवाज येत नाहीये. त्यांना रेंज नसेल एखादीच. बहुतेक रे. चालेल, थांबूया मग प्रतिभा माताजी. चालेल, ठीक आहे. कोणाला रविवारी नसतील तर जॉईन करा. आता शुक्रवार शनिवार आपल्याला सुट्टी आहे, पण रविवारी मात्र सगळ्या जणी जॉईन करा. आता शेवटचा अध्याय आपला राहिलेला आहे. त्या गीतामृत मालिकेच्या आठवणी असतील सगळ्यांना. रोज दुपारी 2 वाजता जॉईन करायचे ना. आता ते कसं हळूहळू हळूहळू आता ते संपत आलंय, म्हणजे एकच अध्याय आपला बघता बघता तोही संपेल. सगळ्याजणी नक्की जॉईन करा रविवारी. 18व्या अध्यायाचा पहिला श्लोक सुरू होईल. चालेल. ओके. हरिबोल माताजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद.